देण्यात येतोय. गौरव आणि खरोखरच सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. या सामन्याचा सामनावीर चा किताब जातोय. खरोखरच आपल्या संघाला दुसऱ्या फेरीत नेण्याचं काम केलं या ठिकाणी गौरवनी. या ठिकाणी सामना चालू आहे तो पहिल्या फेरीतला 6वा सामना म्हणजे शेवटचा सामना चालू आहे. गोलंदाज विकास जाधव, विकासाचा पहिला चेंडू सुरेख तडकलेला आहे. या चेंडूवर पाहूया झेल होतो का आणि खरोखरच अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. पांडुरंग 16 स्ट्राईक एक सुवर्ण संधी होती वलवल संघासाठी, ती गमावली या ठिकाणी. एक अनुभवी गोलंदाज आहे विकास जाधव. कन्नडी गौरव क्रीडा असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा, या स्पर्धेतला तिसरा सामना झाला होता लामाज विरुद्ध मोरणी माळुंगे. मोरणी माळुंगे संघ विजयी झाला होता. त्यानंतर सामना झाला होता तो वाघाड विरुद्ध केदार काळकाई शिंदी संघ विजयी झाला होता. त्यानंतर सामना झाला तो वलवण ब विरुद्ध आरव, वलवण ब संघ विजयी झाला. आणि हा या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना चालू आहे वलवण अ विरुद्ध कुसापूर. पांडुरंग 16 स्ट्राईकवर आहे. सुंदर तडकवलेला ऑफसाईडच्या दिशेने पाहायचा होतो का आणि या ठिकाणी जेलबाद अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल विकास जाधव यांच्याकडून. खरोखरच अतिशय सुरेख गोलंदाजी, एक अनुभवी गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष खेळतोय वलवण संघासाठी. या स्पर्धेचं खरोखरच आकर्षण आणि एक चांगलं असं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवस रात्र ही स्पर्धा. खरोखरच पहिला गट होता तो सह्य शिवालय जंगम समाजासाठी. त्या गटामधून आयोजकांचा संघ अर्थातच श्री शैल चौकेश्वर क्रिकेट संघ चहदेव हा अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. त्यानंतर त्यांनी जी त्यांची विजयी घोडदौड होती ती कांदाटी क्रीडा असोसिएशन मध्येही चालू ठेवलेली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये शिंदी संघावर विजय मिळवून दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. दरम्यान फलंदाज येते विजय शेलार. संघाचे एक अतिशय अनुभवी खेळाडू, गेले कित्येक वर्ष आपल्या संघासाठी खेळतोय या ठिकाणी. एक अनुभवी फलंदाज आणि एक अनुभवी गोलंदाज विकास जाधव. संघाचं पहिलं वैयक्तिक अतिशय सुरेख चेंडू आणि या ठिकाणी विजय शेलार बाद होत आहेत. एक सुवर्ण संधी. खरोखरच या ठिकाणी एक सुवर्ण संधी होती. जर पहिल्या चेंडूवर जर क्षेत्ररक्षकाने झेल घेतला असता तर या स्पर्धेतले हॅड्रिकचा मान जो मिळाला असता तो विकास जाधव यांना. परंतु ती सुवर्ण संधी त्यांनी या ठिकाणी पहा. या ठिकाणी मी दुसऱ्या फेरीतले लॉटची तयारी या ठिकाणी झालेली आहे. तरी जे विजय संघ झाले आहेत चगदेव संघचे संघनायक, त्यानंतर पुनर्वसन मोरणी संघाचा संघनायक, त्यानंतर मोरणी माळुंगे संघाचा संघनायक, केदार काळकाई शिंदी संघाचा संघनायक, सर्व संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ या ठिकाणी खेळतोय. विजयी संघाची चिठ्ठी उडवली जाईल त्या ठिकाणी. त्यानंतर त्यांनी गावचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. हा आलेले आहेत वलवल संघाचे उगवते तारे. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. खरोखरच अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईक येतो भरत शेलार. 6 संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या फेरीसाठी लॉट्स या ठिकाणी थोड्याच वेळात पाडण्यात येणार आहेत. विकास जाधव याचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख कट केला आहे. पाहूया या चेंडूवर आणि एक सुवर्ण संधी होती. खरोखरच अतिशय सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी विकास जाधव यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक. षटकातले काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या झाली होती 2 गडी बाद.
2 धावा झाल्या, तिसरी धाव होते या ठिकाणी. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 2 गडी बाद 3. या ठिकाणी लॉर्ड्स होत आहेत. पहिला सामना होणार आहे. पहिला सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पुनर्वसन मोरणी विरुद्ध वलवण ब. पुनर्वसन मोरणी विरुद्ध वलवण ब दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना मोरणी माळुंगे विरुद्ध विजयी संघ, बरोबर का? आणि या दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना होणार आहे अर्थातच चगदा विरुद्ध शिंदे. श्री केदारगाव क्रिकेट संघ शिंदे विरुद्ध श्रीशैल चौकेश्वर क्रिकेट संघ चगदा यांच्यामध्ये खरोखरच एक तिसरा सामना, अटीतटीचा सामना प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याच दरम्यान आता संघाच्या दुसऱ्या षटक घेऊन जातो अर्थातच गोलंदाज महादेव. गोलंदाज आहे महादेव. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. षटकातला स्ट्राईकला आहे तो रोशन. खरोखरच एक चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. महादेव एक अनुभवी गोलंदाज आहे. मी एकदा परत या ठिकाणी सांगतो, डेड बॉलचा इशारा करतायत. या दुसऱ्या फेरीतले लॉर्डचे इथे झालेला आहे. पहिला सामना आहे. महादेवाचा पहिला चेंडू अतिशय सुरेख कट केला. पावला झेल होतो या ठिकाणी आणि या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या होते ती हळूहळू 4. संघाची धावसंख्या 5. सॉरी, अतिशय सुरेख चेंडू. एक अनुभवी गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष खेळतोय. महादेवला आम्ही जवळून पाहिलंय. गेले 10 ते 15 वर्ष आपल्या वलवण संघासाठी अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. विकास नंतर जर गोलंदाज असेल वलवण संघाकडे तर महादेव अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो या ठिकाणी आणि जगडून ठेवलाय ते कुसापूर संघाला. अतिशय सुरेख कट केला. पावला या चेंडूवर किती धावा घेतात. दरम्यान एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जातोय आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 2 धावांवर समाधान मानावं लागते आणि संघाची धावसंख्या होते दरम्यान ती 2 गडी बाद 7. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतला सामना पहिला सामना आहे वलवण ब विरुद्ध पुनर्वसन मोरणी. दुसरा सामना आहे तो मोरणी माळुंगे विरुद्ध विजय संघ आणि त्यानंतर एक अतिशय सुरेख असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीशैल क्रिकेट संघ चगदा विरुद्ध अर्थात आयोजकांचा संघ विरुद्ध केदारगाव क्रिकेट संघ शिंदे. पाहूया या ठिकाणी माधव काय करण्यात करतो का आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. दरम्यान एका धावेवर समाधान मानावं लागते आणि संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 8. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते वलवण संघाकडून. प्रथमतः गोलंदाजी केली विकासने. खरोखर अतिशय सुरेख षटक हटकलं. त्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. त्यानंतर महादेवने अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. आतापर्यंत धावा दिल्या तर 5. अतिशय सुरेख पावलं आता मात्र झेल घेणार आणि अतिशय सुरेख झेल या ठिकाणी घेतोय आणि गडी बाद होतो तो तिसरा हादरा कुसापूर संघाला आणि संघाची धावसंख्या 3 बाद 8. दुसरा षटक चालू आहे आणि आता येणारा फलंदाज रोशन. स्वप्नील आउट झालेला फलंदाज आहे तो रोशन. त्याची जागा घेतोय तो स्वप्नील. अर्थातच अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते वलवण संघाकडून. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते चगदेव युवा चगदेव क्रिकेट संघाचं खरोखरच त्यांनी या स्पर्धेमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जंगम समाजाच्या गटामधून अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे त्यांनी. अतिशय सुरेख करतोय. पावला या ठिकाणी झेल होतो का आणि गडी बाद होतोय आणि गडी बाद झाला या ठिकाणी
संघाची धावसंख्या 8. दुसरं षटक समाप्त होतं या ठिकाणी. संघाची धावसंख्या 8 आणि आता येणारा फलंदाज तो स्वप्नील. आकाश गडी बाद झाला तो स्वप्नील, त्याची जागा घेतोय आकाश. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येतो ते पाहायचं आपल्याला. 4 बाद 8. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना वलवण ब विरुद्ध पुनर्वसन मोरणी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण पवेलियन मध्ये यायचं आहे. सुरेख चेंडू गोलंदाज रोशन. खरोखरच अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी वलवण संघाकडून. प्रथम षटक टाकलं होतं ते विकासने, त्यामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. त्यानंतर महादेवने षटक टाकलं, महादेवने 2 गडी बाद केले, 5 धावा दिल्यात. आणि आता तिसरा गोलंदाज जो आहे तो रोशन, अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी पहा. दरम्यान या चेंडूवर 1 धाव तर घेतले, एका धावेवरच समाधान मानावं लागेल कुसापूर संघाला आणि संघाची धावसंख्या 4 बाद 9. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटकातले काही चेंडू शिल्लक. राईट आर्म वर विकेट मारा करणार आहे तो रोशन, सामना करणार आहे तो स्ट्राईकला फलंदाज. रोशन टू रोशन, अतिशय सुरेख तडकवलेला आहे. दरम्यान या चेंडूवर किती धाव घेतात? 1 धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जातात का? अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकांच्या 2 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या होते ती कुसापूर संघाची हळूहळू 11. 4 बाद 11. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आला तो आकाश. खरोखरच खूप अपेक्षा आहेत प्रेक्षकांकडून आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी विकास जाधव यांचा. परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम. निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या दरम्यान होते ती 4 बाद 11. सुरेख चेंडू आणि पाहूया या चेंडूवर किती धावा मिळतात. दरम्यान 1 धाव घेतला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी आणि पंच गुण करतायत. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढते. कुसापूर संघाची धावसंख्या होते ती 15. 4 बाद 15. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. पंच स्कोर करतील. वाईट बॉलची एकावंतर धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढते ती 16. अतिशय सुरेख चेंडू आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी खरोखरच अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं वलवण संघाकडून. संघाची धावसंख्या झाली 16. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 18 चेंडूमध्ये 17 धावा. यानंतर होणारा सामना वलवण ब विरुद्ध पुनर्वसन मोरणी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वलवण ब विरुद्ध पुनर्वसन मोरणी. चेंडूमध्ये 17 धावा करायच्या आहेत विजयासाठी वलवण अ संघाला, अर्थातच विकास जाधव यांचा संघ. बॉल
कंदाटी क्रीडा असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा, खरोखरच या स्पर्धेचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं. पहिला गट जो होता सकाळच्या सत्रामध्ये सई शिवालय जंगम समाज या गटामध्ये 12 संघांनी सहभाग घेतला होता आणि त्या 12 संघांमधून अंतिम फेरीमध्ये जर पहिला संघ कोण पोहोचला असेल तर तो आयोजकांचा संघ श्रीशैल क्रिकेट संघ चकदेव हा संघ जंगम समाजाच्या गटातून अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये जे सामने चालू आहेत कांदाटी क्रीडा असोसिएशन अंतर्गत 1-11 या नियमावलीनुसार ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं खरोखरच चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेतला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना चालू आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे वलवण भाऊ विरुद्ध पुनर्वसन मोरणी. त्यानंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आहे पुनर्वसन मोरणी माळुंगे विरुद्ध विजयी संघ. आणि त्यानंतर तिसरा सामना श्रीशैल क्रिकेट संघ चकदेव विरुद्ध श्री केदार कालकाई क्रिकेट संघ शिंदे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विजयी घोडदौड चकदेव संघाची कोण रोखू शकतं का ते आपल्याला पाहायचं आहे. खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होती आहे. पॉवर प्ले, पहिल्या षटक पॉवर प्लेचं विजय शेलार गोलंदाज संघाचा संघनायक. खूप जबाबदारी आहे आणि पहा विजय शेलार संघाचा कर्णधार गोलंदाज विजय शेलार आणि सलामीला फलंदाज आहे तोही कर्णधार विकास जाधव. आणि मात्र 18 चेंडूमध्ये केवळ 17 धावांची आवश्यकता आहे. सामना अटीतटीचा झाला पाहिजे. मी परत एकदा विनंती करतो वलवंब संघ आणि पुनर्वसन मोरणी संघाचे कर्णधार प्लीज सहकार्य करा. पुनर्वसन मोरणी संघ आणि पहिल्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर सुरुवात केली आहे विकास जाधव यांनी षटकारांनी. त्यांना सामना त्वरित संपवायचा आहे. पाहूया काय करामत करतात. पहिल्या षटकामध्ये सामना संपवतात का. अतिशय सुरेख. पाहूया दुसरा षटकार, लगातार दुसरा षटकार आणि षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी होती का पाहायची आहे. 2 षटकार मारलेले आहेत. या सामन्याचा नामही फेकीचा कौल आपण महिलांना या ठिकाणी प्राधान्य देतोय. सो कमल जंगम यांना आम्ही निमंत्रित करतो. या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे वलवण विरुद्ध पुनर्वसन मोरणी. विजय शेलार आणि पाहूया विकासाच्या बॅटमधून निघालेला. पाहूया या चेंडूवर किती धाव घेतो. विकास 1 धाव घेतोय आणि मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होतोय आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. आणि संघाची धावसंख्या 14. विजयासाठी 18 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. या सामन्याचा आणि पाहूया बॅटमधून निघतोय विजयी षटकार. विजयी संघ होतोय वलवण संघाचं कौतुक, पराभूत संघाचंही कौतुक. यानंतरचा सामना होणारा वलवण ब विरुद्ध पुनर्वसन मोरणी या नाणेफेकीचा कौल होणार आहे. मी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. आम्ही या ठिकाणी महिलांना प्राधान्य देतोय. कमल जंगम यांच्या हस्ते दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय.